नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण पाहतोय पर्सेंटेज आणि यावर आपण वर्ड प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. त्यामुळे नक्की फॉलो करा. येत्या 15 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीएसईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे. सोबत टॉपिक वाईज एमसीक्यू प्रॅक्टिस मिळणार आहे. सोबत सिलेबस नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. सोबतच फुल सिलेबस मॉक टेस्ट एमसीक्यू सिरीज सुद्धा मिळणार आहे आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही एनरोल करू शकता फोन करून किंवा मग ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न आहे, थ्री स्टुडंट contest an election and received 1,000, 5,000 and 10,000 votes respectively. So what is the percentage of the total votes the winning student gets? तीन विद्यार्थी निवडणूक लढवलेली आहे. त्यांनी अनुक्रमे 1,000, 5,000 आणि 10,000 मते मिळाली. तर विजयी विद्यार्थ्याला मिळालेल्या एकूण मताची टक्केवारी किती आहे ते आपल्याला विचारलेली आहे. तर काय करायचं आहे, 1,000 जे आपल्याला मते मिळालेली आहे त्याला आपण ऍड करून टाकू. किती झाले? हे मिळून 16,000 झालेले आहेत. तर मग आता विजयी विद्यार्थ्याला, तर विजयी यामधून कोण झाला असेल? 10,000 वाला झाला असेल. त्यामुळे आपण 10,000 वाल्याला डिवाइड बाय 16,000 गुणीला 100%, अशा पद्धतीने करणार आहोत. 300 कटले म्हणजे किती उत्तर येणार आहे? 62.5%. एकूण मते किती आलेली आहे? मतेची टक्केवारी किती आलेली आहे विजय विद्यार्थ्याला? ती आलेली आहे 65.5%. ठीक आहे. कशा पद्धतीने इथे आपल्याला तीन स्टुडंट सांगितले, त्यांना तीन वोट्स मिळाले आहे ना, 1,000, 5,000 आणि 10,000. त्यानुसार आपल्याला विचारलेलं आहे. पण आपल्याला काय विचारलं होतं? विजयी विद्यार्थ्याला मिळालेल्या एकूण मताची टक्केवारी. तर विजयी विद्यार्थी कोण आहे या तिघांपैकी? 10,000 वाले. आता आपल्याला यामध्ये असं पण विचारू शकलं असतं की जो कमी ज्याला मते आली आहे त्याचं काढा. तर त्याचं काढायसाठी आपल्याला मग इथे 1,000 लिहावं लागतं असतं. 1,000 डिवायडेड बाय 16,000 इंटू 100. अशा पद्धतीने मग आपल्याला उत्तर काढावं लागतं. तर ते किती आलं असतं? 6.25 ते आलं असतं. ठीक आहे, 6.25 आपलं उत्तर आलं असतं याचं, जर का त्यांनी कमी मताचं विचारलं असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे सोल्युशन दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, इफ द प्राइस ऑफ प्रोडक्ट इज फर्स्ट डिक्रीज, है ना, फर्स्ट डिक्रीज बाय 25%, देन इन्क्रीज बाय 20%, देन व्हॉट इज द पर्सेंटेज चेंज इन द प्राइस? जर एखाद्या उत्पादनाची किंमत प्रथम 25% कमी केली आणि नंतर 20% वाढवली, किती टक्क्याचा बदल झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. पहिले किती केली? इन्क्रीज बाय 120/100 इंटू त्यानंतर डिक्रीज 75, म्हणजे 100 मायनस 25 किती होतात? 75. तर 75 मायनस 100 गुणीला 100%, किती होणार बघा? 5, 6, 100, 6/5 गुणीला 3/4 इंटू 5. तर मग किती आलेलं आहे? 90 रुपये आलेला आहे. ठीक आहे. 90 रुपये आला. आता पण एवढंच आहे का? नाही. तर आपल्याला काय किमतीत टक्के बदल झालेली आहे? ते आहे 100 मायनस 90, म्हणजे किती? 10 टक्केवारीची घट झालेली आहे आणि त्या किमतीमध्ये बदल झाला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ते केलेलं आहे. 25% पहिले कमी झाली म्हणजे आपण काय केलं? 100 मधून 25 मायनस केले आणि वाढली म्हणजे काय झालं? 100 मध्ये 20 ऍड केलं म्हणजे ते 120 झाले. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं. बघा, इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये दिलेलं आहे इथे आपल्याला. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, द व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन depreciates at the rate of 10% every year. If the present value is rupees 8,748, then what was the price of the washing machine 3 years ago?
वॉशिंग मशीनचे मूल्य दरवर्षी 10% दराने घसरते. तर त्याचे सध्याचे मूल्य 8,748 रुपये असेल तर 3 वर्षापूर्वी वॉशिंग मशीनची किंमत किती होती? सध्याची किती आहे? 8,748 रुपये आणि ते 10% पर्यंत घसरते. ठीक आहे. 3 वर्षापूर्वी किती होते ते विचारलेलं आहे. तर 10% नाही होत आहे ना, म्हणजे 90 होत आहे. 90 गुणिले 10%. किती होतात? 90 - 9 म्हणजे 81. त्यानंतर परत 81 गुणिले 10%. कारण 3 वर्षाचं काढायचं 72.9. ठीक आहे. त्यानंतर 70. ठीक आहे, 3 वर्षाचं झालं मग. तर 100 - 10 होतं ते 90. ठीक आहे. त्यानंतर 72 मग हे जे आहे 8,748 डिवायडेड बाय 72.9 गुणिला 100. 120 गुणिला 100 म्हणजे किती? 12,000 रुपये जे आहे त्या वॉशिंग मशीनची किंमत होती. कधी? 3 वर्षापूर्वी. आणि आता किती झालेली आहे ती? 7,848 असं झालेली आहे. म्हणजे 8,748 झालेली आहे. ठीक आहे. तर हे आपण कसं केलं बघा. आणि काय म्हणतात? 10% घसरत. तर पहिल्या वर्षी ती 100 - 10% घसर झाली म्हणजे 90 झाली. ठीक आहे. नंतर 90% वर पुन्हा 10%. 10% आपण कसं लिहितो? अशा पद्धतीने लिहितो. म्हणजे किती झाली? 9 झाली. मग या 90 म्हणून आपण 9 मायनस करू म्हणजे किती होतात? 81. ठीक आहे. त्यानंतर हे दुसरा वर्ष, हा तिसरा वर्ष. 81 ला परत आपण 10% मायनस करू. किती होतात? 81 - 8.1 म्हणजे 72.9. आणि हे काय? शेवटची व्हॅल्यू. त्यामुळे आपण 8,748 डिवायडेड बाय 72.9 गुणिला 100 अशा पद्धतीने ते केले. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, फॉर अ स्टुडंट टू क्लिअर अन एक्झामिनेशन ही मस्ट स्कोर 55% मार्क्स इफ ही गेट्स 120 अँड फेल्स बाय 78 मार्क्स. व्हॉट इज द टोटल मार्क्स ऑफ द एक्झामिनेशन? एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याला 55% गुण मिळवणे आवश्यक आहे. जर त्याला 120 गुण मिळाले आणि 78 गुणांनी उत्तीर्ण झाला तर त्याला परीक्षेचे एकूण गुण किती होते हे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर 120 जे आहे त्यामध्ये आपण 78 ऍड करून घेऊ म्हणजे किती होतात? 198 होतात. ठीक आहे. एक्स कन्सिडर करून घेऊ म्हणजे 55% मार्क आहे. 55 डिवाइड बाय 100 गुणिला एक्स इज इक्वल टू 198. ठीक आहे. आता करा मग 198. 198 गुणिला 100 डिवाइड बाय 55 किती होतात? 360. म्हणजे किती पैकी त्याला पाहिजे होते? परीक्षेचे एकूण गुण किती होते? ते होते 360. ठीक आहे. उत्तीर्ण गुणामध्ये आपण ऍड ऑन करून टाकलेलं आहे आणि एस व्हॅल्यू घेऊन आपण ते उत्तर काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर 360 जे आहे ना ते त्याचं हे आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ नंबर इज डिक्रीज बाय 10% and increased by 10%. The number so obtained is 10 less than the original number. What is the original number? पहिले तर ऍड झालं 110 कमी झालं म्हणजे 90. ठीक आहे. 110 मायनस 100 डिवाइड बाय 100 गुणिला 90 बाय 100 इंटू एक्स इज इक्वल टू 99 डिवाइड बाय 100 इंटू एक्स. एक्स ची व्हॅल्यू काय निघणार आहे? 990 निघणार. 990 का बरं? कारण 1000 मधून 10 आणि कमी असते ना म्हणून 990. मग आपलं उत्तर काय असणार आहे? 990 असणार आहे. ठीक आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. आपण हे सुद्धा पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तुम्ही नक्की या सिरीजला फॉलो करा आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर एनरोल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.